आमचा एक गोड गैरसमज की लिहिता वाचता येणं म्हणजे शिक्षण. त्याच्या आधीचे लोक जगत नव्हते का? जगण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी लिहिता वाचता न येणारी मंडळी करत होती की नाही? या देशामध्ये घरं बांधत होती, पिकं पिकवत होती, बायका पोरांना जन्म देत होत्या, त्यांची आजारपणं काढत होत्या, सगळं होत होतं. स्वयंपाक करत नव्हत्या, निरनिराळे पदार्थ करत नव्हत्या. कुठल्या होम सायन्स कॉलेजमध्ये गेल्या होत्या त्या? एकीकडे आम्ही म्हणतो आमचे किल्ले बघा, 400 वर्षापूर्वीचे किल्ले असे उभे आहेत, आमचे ऐतिहासिक वाडे बघा, आणि आता आमच्या बिल्डिंगा बघा 30 वर्षात रिनोव्हेशनला काढल्या जातात, रिकन्स्ट्रक्शन. काय आहे? मग आम्ही ज्ञानाच्या क्षेत्रात पुढे गेलो का मागे गेलो? आमचा आर्किटेक्ट काय करतायत? आमच्या आर्किटेक्चर ह्या आर्किटेक्टचा कुठे विचार करतायत का नाही? एखादा परदेशातला बेरी येतो आणि तो म्हणतो आमच्या इमारतींचं जुनं स्ट्रक्चर कसं आहे आणि 4 घरं तशा प्रकारची बांधतो, आणि आमच्या भारतीय हे काय करतायत, आर्किटेक्ट काय करतायत, तर त्या पाश्चिमात्यांचं अनुकरण करतायत. तिकडे उंच उंच बिल्डिंग, कारण तिथे अंधार असतो वर्षाचे 6 महिने, पावसाळाच असतो, तिथे उंच उंच इमारती आणि काचांनी मडवलेले पायापासून डोक्यापर्यंत. आमच्या या उष्ण देशामध्ये याची गरज आहे का? आता सगळ्या शहरांच्या मध्ये ज्या काय तथाकथित डेव्हलपमेंट झालेल्या आहेत तिथे त्या उंच बिल्डिंगा बघा, सगळ्या काचांनी अशा भरलेल्या आहेत आणि त्या काचा उन्हामध्ये तडकतायत. मग काय करतात आमचे आर्किटेक्ट आणि इंजिनियर? याचा काही स्वतंत्र विचार करणार आहेत का नाही? ज्ञान म्हणजे काय? तुमच्या जगण्याशी संबंधित असतील अशा गोष्टींचं जर तुम्ही संशोधन करत नसाल तर मग पाश्चिमात्यांचं अनुकरण कोण करतंय? तथाकथित उच्च शिक्षित लोक जास्त करतायत. आणि म्हणून मी त्या दिल्लीच्या व्याख्यानापासून परत सांगते, साहेब असताना आम्ही जेवढं साहेबाचं अनुकरण करत नव्हतो तेवढं साहेब गेल्यानंतर करायला लागलो. म्हणून आमच्या स्वच्छतागृहापासून स्वयंपाकघरापर्यंतच्या रचना बघा, नक्कल आहे सगळी. आता ही जी नक्कल आहे, पाश्चिमात्यांनी येऊन सांगितलं का काय तुमच्या स्वयंपाकघरात बायकांनी उभ्याने ओट्यावर स्वयंपाक करा किंवा अमुक प्रकारचे टॉयलेट बांधा म्हणून? तुम्ही अनुकरण करायला लागला. पाश्चिमात्यांनी नाही आक्रमण केलं, तुमची डोकी तुम्ही गहाण टाकली.